कोपऱ्यासारखं लागतं ना एकदम. हो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज तसं काय प्लॅन नाही आहे. तर आज थोडंसं आपल्याकडे काम आहे. काम म्हणजे मी आलो आहे इकडे आमच्या छोट्याशा बागेत आणि बघा तुम्हाला झावळे वगैरे दिसतील. तर त्या थोड्याशा आपल्याला साफ करायचं आहे, थोडंसं ऑर्गनाईज करायचं आहे इकडे, कारण सगळीकडे घाण झाली इकडे. सो आजच्या व्हिडिओमध्ये बराचसा पार्ट आपण ते करणार आहोत आणि नंतर बघूया पुढचे काय प्लॅन आहेत ते आपले. कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडे पकडले, कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये, आणि आज थोडंसं आपण काम वगैरे करून घेणार आहोत आणि बघूया पुढचे प्लॅन कसे कसे आपले होतात ते. पाऊस भरला आहे, मे बी लागेल आजच्या दिवसात, भरपूर लागणार आहे मे बी. कारण काल पाऊस होता भरपूर, काल म्हणजे भरपूर म्हणजे अफाटत लागला पाऊस. आज पण तसं आहे बघा, मागे घडघडतं आहे आणि लाईट पण नसते त्याच्याने. अजून आज सध्या लाईट नाही, आज सकाळी जरा डिम होती लाईट. विमान जा रहा है. आज पण लाईट नाही आहे. नॉर्मली लाईट इकडे नसते पावसामध्ये, कारण कसं माहिती आहे, आता आमचं गाव शेवटी पडलं आहे आणि जी लाईन आली ना ती साधारण किती 5-6 गावाच्या तिकडून अशी लाईन आली. जास्त 5-6 नाही, जास्तच गावं असतील, तिकडून अशी लाईन आली. समजा पहिल्या गावात काय झालं तर मग तिकडची बंद करतात, मग इकडची सगळी लाईट बंद होते. नंतर त्याच्यानंतरच्या गावात काय झालं का तिकडून पुढची बंद करतात, म्हणजे जास्त वेळी आमच्याच गावाची लाईट गायब असते. सो असा लाईटीचा हिशोब आहे आणि पावसाळ्यात आमचे कायम अंधारातच जास्त दिवस जातात. तो काय करेंगे उसको, काय करणार. सो ठीक आहे, आता आपण आपलं काम करून घेऊया आणि बघूया आपला पुढचा प्लॅन कसा काय होतो आहे ते. चला. आमच्या भागात ना माकडं खूप येतात, म्हणजे आम्ही केळली बोलतो त्यांना, लाल तोंडाची माकडं असतात, भरपूर येतात आणि नारळ वगैरे पाडून पूर्ण नुकसान करून ठेवतात. हे बघा, हे अशी नुकसान करतात. इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, तिकडे 4-5 आहेत. आणि असं म्हणजे आता दिवसाला एवढे पाडले तर मग झालं काय, किती नुकसान झालं. एक शाळ माझ्याकडे आहे, ते आता मी फोडून खाणार आहे. थोडीशी तहान लागले आणि शाळेचं पाणी इज द बेस्ट. आणि असं म्हणतात की एकेकाळी कधीतरी कोणाला म्हणजे जेव्हा पेशंटला सलाईन नव्हते तेव्हा शाळेचं पाणी दिलेलं. एका शाळेमध्ये 10 सलाईनची ताकद असते असं म्हणतात. पाणी अप्रतिम आहे, गोड गोड. तर शाळा आपण फोडल्या आणि त्याचा आम्ही साल काढले आणि त्याचा आपण चमच्यासारखा वापर करणार आहोत. चला. तर दुपार होत आली आणि आपल्याला लवकर सगळं आटपायला पाहिजे. लवकर म्हणजे लवकर. चला. तर संध्याकाळचे वाजले 6:05 आणि 2 दिवस झाले. आता मी व्लॉग 2 दिवसांनी कंटिन्यू करतो आहे, कारण पाऊस एवढा होता त्याच्यामुळे आपल्याला व्लॉग वगैरे कंटिन्यू करायला भेटला नाही. आणि कसं झालं माहिती आहे, काल वादळ भरपूर झालं आणि त्याच्यामुळे आमचं बागाचं भरपूर नुकसान झालं. भरपूर म्हणजे 3-4 पोपळी मोडल्या आहे. बघा, ही एक पोपळ आहे
अशी मोडली पोपळ आणि याला चांगला मस्तपैकी फळा आला होता आणि चांगल्या फळाची पोपळ मोडली. त्याच्यात 4 पोपळे आमच्या टोटल मोडल्या, अजून पण मोडले असेल काय काय कुठे कुठे. आणि एक माड मोडला आहे. माड चांगला लागणारा माड होता. तर ठीक आहे, आता मी त्या माडाकडे चाललो आहे आणि मी आता तोडणार आहे माडाचा कवाळा. आता तुम्हाला कवाळा माहीत आहे की माहीत नाही, असं म्हणतात की माडाचा कवाळा एकदम गोड लागतो आणि मी तो कधीच खाल्ला नाही. आता मी पहिल्यांदा बघूया कसं ट्राय करूया, तुम्हाला पण दाखवणार आहे माडाचा कवाळा कसा असतो ते. ठीक आहे, हा बघा मी आलो आहे माडाकडे. हा माड असा, तो माड तुम्हाला अर्धवट दिसतो आहे तो, त्याच्याकडे तो माड तुटला आणि इकडे येऊन पडला. पप्पा आले होते, त्याचे नारळ वगैरे आपण गोळा केलेत आणि त्याच्या झावळ्या इकडे जमा केल्यात आणि आपण आता इथून तो माड तोडणार आहोत. बघा तिकडे कोण कोण कामं करत आहेत. सो ठीक आहे, आपण आपलं काम करूया. हा बघा, ह्याच्यामध्ये जो कोंब आहे तो गोड लागतो. अजून पण आतमध्ये आहे, तो आपण काढणार आहोत. बघूया आता. गोड. उठ. अरे अरे मी दर गोड लागता. खोबऱ्यासारखं लागतं ना एकदम. भारी एक नंबर. व्हेजिटेरियन कुत्री. तुम्ही कुत्रीच आहात ना? माझा कशी बाबा काय तर कधी काय खाव घावण्याचा. गोड गोड कसा लागला सांग बघू. आम्ही कधी खाऊ नाही ना, पहिलेच कला आमका बरं लागलं. ऐकल्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि माडाचा कवाळा असतो तो खायला छान लागतो, एकदम खोबऱ्यासारखा कातळीसारखा लागतो. पण आपल्या एका माडाचं नुकसान झालं. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.